हे हाय हॅलो नमस्कार, वेलकम टू द माय यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे द आरिजा ब्लॉग. तर आशा करते की तुम्ही सगळे ठीक असाल आणि मीही एकदम मजेत आहे. तुमच्यासाठी मी आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे. 3-4 दिवसाच्या गॅप नंतर मी आज व्हिडिओ बनवत आहे. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप हेल्पफुल राहणार आहे अशी आशा करते. व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा, पूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. चॅनल डिमॉनिटाईज का होतो हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण पहा आणि तुमचा वेळ न घालता तर मी डायरेक्ट आता व्हिडिओला चालू करते. तर थोडक्यात तुम्हाला माहिती देते की माझं 1 वर्षापासून मी एक चॅनल चालू केलं होतं. माझं चॅनल मॉनिटाईज देखील झालं, पण थोड्याच दिवसांनी ते डिमॉनिटाईज झालं. तुम्हाला तर माहिती आहे, आपल्यासारख्या सर्वसाधारण मुलींसाठी घर सांभाळणं, ऑफिस सांभाळणं, बाहेर घरातली कामं सांभाळून यूट्यूबचं चॅनल ओपन करणं आणि तेही सगळं स्वतःच्या स्वतः मॅनेज करणं. मला घरातून कोणाचा सपोर्ट नव्हता, ना एडिटिंगसाठी ना कंटेंटसाठी. जे काही करत होती ते मी करत होती. एवढं सगळं करून 1000 सबस्क्रायबर मिळवणं खूप मोठी गोष्ट आहे की आपण एक सबस्क्रायबर मिळवतो आणि अचानक आपलं चॅनल डिमॉनिटाईज होतं. खूप मोठा शॉक लागतो की काय करावं आता पुढे. पण मी ही खूप जिद्दी आहे, मी हार न मानता हा माझा नवीन चॅनल ओपन केला. तर माझं चॅनल मॉनिटाईज होऊन 1 वर्ष चालून डिमॉनिटाईज का झालं ह्याचं मी कारण तुम्हाला आज सांगणार आणि ज्या चुका मी केल्या त्या चुका तुम्ही करू नये यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. जर तुम्हालाही जाणून घ्यायचं असेल की चॅनल डिमॉनिटाईज का होतो, कुठल्या कारणांमुळे होतो, तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर डिमॉनिटाईज म्हणजे काय, चॅनल डिमॉनिटाईज म्हणजे काय होतं, म्हणजे चॅनल डिमॉनिटाईज होतो म्हणजे आपल्या चॅनल्सवर व्ह्यूज येतात पण आपल्याला त्याचे पैसे मिळत नाही. म्हणजे आपल्या चॅनलवर ऍड्स लागणं बंद होतं. ज्या ऍड्स आपण व्हिडिओ ब्लॉग करतो त्याच्यावरती मध्ये मध्ये ज्या ऍड्स लागतात त्याचे आपल्याला पैसे मिळतात, व्ह्यूज येणार, पण त्याचेही पैसे मिळणार नाही. याला म्हणतात की चॅनल डिमॉनिटाईज झालंय, फ्रीज झालंय. चॅनलवर व्ह्यूज येत आहेत आणि आपल्याला पैसे मिळत नाही. तर आपण युट्यूबवर काम का करतो, पैसे मिळण्यासाठी. कितीही कोणी म्हणू द्या की माझं पॅशन आहे, मला आवड आहे, पण शेवटी प्रश्न येतो पैशांचा. आपण काही आणि ते चुकीचं काहीच नाही. आपल्याला जर आपण मेहनत करतोय, आपण काहीतरी कष्ट करतोय, आपले 100% आपण कुठल्या गोष्टीसाठी देतोय, तर त्याच्यातनं आपण इनपुट काहीतरी देतोय तर आउटपुटचीही आपण विचार करतो म्हणण्यापेक्षा आपण म्हणू शकतो की आपण आशा ठेवतो की मी जर तुम्हाला काही देते तर त्या बदल्यात मी काहीतरी मोबदला घेणार असं. पण डिमॉनिटाईज चॅनल जर झालं तर व्ह्यूज येणार, ऍड्स लागणार नाही आणि आपल्याला पैसे मिळणार नाहीत. म्हणजे काय झालं की आपल्या मेहनतीवरती पूर्ण पाणी. त्यामुळे ह्या चुका करू नका ज्या मी केल्यात. डिमॉनिटाईज होण्याचं कारण काय, तर डिमॉनिटाईज चॅनल व्हायचं महत्वाचं कारण म्हणजे कॉपीराईट. दुसऱ्यांनी वापरलेले, ज्याची युट्यूबकडे त्याची परमिशन नाही असे व्हिडिओज, म्युझिक आपण किंवा फोटोज आपण अपलोड. पहिलं कारण हे आहे की युट्यूबवर म्हणजे आता समजा एखादा पिक्चरचा सीन आहे, पिक्चर मधले व्हिडिओज आहेत किंवा सिरियल मधले व्हिडिओज आहेत किंवा असे कुठलेही व्हिडिओज पकडा किंवा म्युझिक आहे ज्याची युट्यूबने परमिशन घेतली आहे ते आपण यूज करू शकतो. पण ज्याच्याकडे युट्यूबची परमिशन नाही त्याच्यावरती कॉपीराईट हा येतोच. त्यामुळे नेहमी कुठलाही व्हिडिओ, कुठलीही म्युझिक यूज करताना लक्षात ठेवा की त्याच्यावरती कॉपीराईट येणार नाही. दुसरं कारण आहे की रियूज कंटेंट, म्हणजे तेच कंटेंट आपण यूज करतोय, परत तेच आलं की कुठला तरी व्हिडिओ घेतलाय, तो अपलोड केलाय किंवा कुणाचा तरी कंटेंट आपण तेच कॉपी केलंय. तर असं करू नका. जे ओरिजिनल कंटेंट आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे. युट्यूब ट्रस्ट मागतं आणि ओरिजिनल कंटेंट मागतं. त्यामुळे जे काही आहे, भले 10-15 मिनिटाचा व्हिडिओ बनवायचा असेल पण तुमचं कंटेंट फक्त 5 मिनिटाचं, पण ते ओरिजिनल असू द्या. दुसरीकडनं घेतलेलं कंटेंट पेक्षा स्वतःचं ओरिजिनल कंटेंट हे खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे काय होतं, ऑडियन्स आपल्याशी कनेक्ट होते, ऑडियन्सला आपल्याबद्दल ट्रस्ट वाटतं आणि जेव्हा आपल्या ऑडियन्स मधनं आणि आपण छोटे युट्यूब आहोत ह्यांच्यामध्ये जेव्हा ट्रस्ट निर्माण होतं तेव्हा युट्यूबचं चॅनल ग्रो व्हायला मदत होते. त्यामुळे कधीही कुणाचं दुसऱ्याचं कंटेंट वापरू नका किंवा रियूज केलेलं कंटेंट वापरू नका ज्यावरती स्ट्राईक येईल आणि चॅनल रिस्क मध्ये जाईल. अशी कुठलीही गोष्ट आपल्याला करायची नाहीये. कम्युनिटी गाईडलाईन्स, जसं की अडल्ट कंटेंट तुम्ही ठेवू नका, की
18 वर्षा पुढील मुलांनाच बघणं अलाउड आहे, असं काही करू नका. किंवा ज्याच्यामध्ये हेट स्पीच असेल, कुणाला धमकी आपण म्हणू शकतो, धमकी देण्याची स्पीच करू नका. कुणाला उगाच शिव्या वगैरे देऊ नका, असं काही करू नका. हे काय होतं की युट्यूब लगेच पकडतं. युट्यूबचं ह्याच्यावर आपल्याला वाटतं की या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, कशाला कोण एवढं लक्ष देते, पण युट्यूब ह्या छोट्या छोट्या गोष्टीच लवकर पकडतं आणि आपल्या चॅनलवर स्ट्राईक आणतं. त्यामुळे कोणाला ठेवा की अडल्ट कंटेंट टाकणं अवॉइड करायचं, अवॉइड म्हणजे टाकायचंच नाही. हेट स्पीच कोणाला द्यायचं नाही आणि ज्याच्यामध्ये धमकी असेल असं स्पीच कुणालाही द्यायचं नाही की आपण धमक्या देतोय किंवा पुढे काहीही आपल्याला इश्यू वाढवायचा नसेल किंवा आपल्या व्हिडिओवरती रिस्क आणायची नसेल, स्ट्राईक आणायचा नसेल, तर ह्या गोष्टी कुठल्याही करायच्या नाही. त्याच्यानंतर येतं की ट्रस्ट. तुम्हाला जसं मी म्हटलं की फेक सबस्क्रायबर अजिबात घ्यायचे नाही. फेक सबस्क्रायबर हे काउंट केले जात नाहीत. त्याच्यामध्ये आपण बोलतो की फेक सबस्क्रायबर होतात, त्यानंतर वॉच टाइम त्यामुळे वाढला जातो. ज्या फेक सबस्क्रायबरमुळे वॉच टाइम वाढला जात नाही किंवा तो काउंटही केला जात नाही. त्यामुळे कधीही सबस्क्रायबर विकत घ्यायच्या किंवा व्ह्यूज वाढवायच्या भानगडीत पडू नका. व्हिडिओ प्रमोट करू नका, कारण सबस्क्रायबर असतात ते कधीही तुमचा व्हिडिओ पूर्ण बघत नाही. त्यामुळे तुमच्या व्हिडिओवरती व्ह्यूज वाढत नाही. जर तुमचा व्हिडिओ पूर्ण बघितला गेलाच नाही तर व्ह्यूज कसे येणार? त्यामुळे कधीही फेक सबस्क्रायबर आणि व्ह्यूज विकत घेण्याच्या नादाला लागायचं नाही. जे आहे ओरिजिनल, भले ते आपल्याला दिवसाला 1 सबस्क्रायबर का वाढेना पण चालेल, पण कधीही फेकच्या नादाला लागू नका, कारण तिथेही ट्रस्ट इश्यू येतोच. जेव्हा आपण समोरच्याला विश्वास दाखवतो तेव्हाच समोरचाही आपल्यावर विश्वास ठेवतो. त्यामुळे कधीही फेक गोष्टींच्या नादाला लागू नका. मिसअंडरस्टँडिंग टायटल, जसं की आपण खूप लोक असे करतात की थंबनेल आणि टायटल वरती काहीतरी वेगळं असतं आणि व्हिडिओमध्ये ते नसतंच किंवा व्हिडिओमध्ये वेगळंच असतं. असं कधीही करू नका, कारण तो एक प्रकारे एखाद्याने समजा एखादा सबस्क्रायबर आहे, त्या व्ह्युअर्सने तुमचा व्हिडिओ तो बघितला आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जे तुम्ही थंबनेलवर लिहिलंय किंवा जे तुम्ही टायटल दिलंय आणि व्हिडिओ पूर्ण बघितला आणि त्याच्यामध्ये नाहीये, तो त्याचा ट्रस्ट तुमच्यावरती राहणार नाही. तो तुमच्यावरती नेक्स्ट व्हिडिओ बघण्यासाठी तो तुमच्यावरती विश्वासच ठेवणार नाही. त्यामुळे कधीही ऑडियन्सचा ट्रस्ट जाईल असे व्हिडिओ टाकू नका. जे आहे ओरिजिनल कंटेंट, ओरिजिनल थंबनेल, ओरिजिनल टायटल. की बाबा समजा मी आता हा व्हिडिओ बनवते आहे, जर मी टायटल दिले आहे की चॅनल डिमॉनिटाईज व्हायचं कारण काय आणि मी त्याच्यामुळे ह्या व्हिडिओमध्ये ती माहितीच सांगितली नाही, तर तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवणार नाही. तसंच काहीसं आहे की आपण जे टायटल देणार आहोत, जे थंबनेल देणार आहोत, त्याच रिलेटेड माहिती द्या. असं करू नका की टायटल वेगळं दिलंय आणि माहिती वेगळी दिली आहे. तो लो क्वालिटीचे व्हिडिओ किंवा व्हॉइस ओव्हर चांगला नाहीये असे व्हिडिओ टाकू नका, कारण ते युट्यूब प्रमोट करत नाही. असं कंटेंट नेहमी तयार करा, भले ते छोटं का असाना, पण ते स्वतःचं ओरिजिनल कंटेंट हवं आहे आपल्याला. त्यामुळे आपल्यावरती जे आपले सबस्क्रायबर असतात ते विश्वास ठेवतात. युट्यूबचं आपल्याकडे लक्ष असतं की हा बाबा छोटं का ना, पण स्वतःचं ओरिजिनल कंटेंट आहे. लोकांचा ट्रस्ट इश्यू आपल्यावरती वाढतो. त्यामुळे नेहमी हे ओरिजिनल कंटेंटचाच वापर करा. कॉपीराईट येणार नाही असं म्युझिक व्हिडिओ वापरू नका. बस याच छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्याच्यामुळे त्यामुळे आपलं चॅनल ग्रो होऊ शकतो. डिमॉनिटाईज होण्याची चान्सेस पूर्णपणे कमी होऊ शकतात. एक आहे की युट्यूबचा जे रूल्स आहेत ते फॉलो करा, कारण या बाबतीत युट्यूब खूप स्ट्रिक्ट आहे. युट्यूबचे रूल्स जर आपण फॉलो केले तर आपल्या चॅनेलला ग्रो होण्यापासून किंवा मॉनिटाईज झालेलं चॅनल डिमॉनिटाईज होणार नाही याची खात्री मी 100% देऊ शकते. तर मी तुम्हाला सांगते आता की माझं चॅनल डिमॉनिटाईज का झालं. माझं चॅनल मॉनिटाईज होऊन 1 वर्ष चालून मग डिमॉनिटाईज झालं. तर माझी चूक ही झाली की मी एआयचे व्हिडिओ टाकत होती, एआयचे फोटोज टाकत होती किंवा दुसऱ्या ॲपवरनं आलेले फोटोज मी टाकत होती. हे मला माहित नव्हतं की हे सगळं टाकल्यामुळे युट्यूब स्ट्राईक घेईल किंवा माझं चॅनेल रिस्कमध्ये येईल आणि माझं चॅनेल बंद होईल. या कारणामुळे माझं युट्यूबचं पहिलं चॅनेल आहे ते डिमॉनिटाईज झालं. तुम्हाला माहिती आहे की एक सबस्क्रायबर मिळवण्यासाठी किती कष्ट करावे लागतात आणि जेव्हा आपल्याला समजतं की आपलं चॅनल आता डिमॉनिटाईज झालं तेव्हा किती टेन्शन येतं हे माझ्यापेक्षा जास्त कुणाला माहिती नाहीये. त्यामुळे माझ्याकडनं जी चूक झाली आहे ती चूक तुम्ही करू नये.
हीच आशा करते. आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि मला हीही कमेंट करा की तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणता बघायला आवडेल. मी तुमच्या कमेंटची वाट बघेल की तुम्ही कुठल्या प्रकारचा व्हिडिओ बघण्यात एक्साइटेड आहात. तर मला नक्की लाईक, शेअर, कमेंट करून सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला आणि नेक्स्ट व्हिडिओ मी तुमच्यासाठी कोणता बघू. चला, थँक्यू, बाय.